रव्यापासून फक्त शिरा आणि उपमाच कशाला बनवायचा? चला बनवूया एक भन्नाट नाश्ता, तो म्हणजे बंडोसा. कसा बनवायचा ते पाहूया. एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा, 4 ते 5 चमचे दही टाकायचं, सगळं चांगलं मिक्स करायचं. त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण मिक्स करून 5 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचं. मुरलेलं मिश्रण आता बारीक करून घ्यायचे. मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि 1 ते 2 चमचेच पाणी टाकायचं. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. इडलीच्या पिठासारखं हे मिश्रण बारीक करून घ्यायचं. एक तडका करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरे, मोहरी, 1 चमचा उडदाची डाळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकायचा, थोडासा कढीपत्ता, 1 कांदा बारीक चिरून टाकायचा, परतवून घ्यायचा. कांदा भाजला की फोडणी थंड करून घ्यायची. आपण वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये कोथिंबीर, थंड करून घेतलेली फोडणी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा इनो, 1 चमचा पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेऊया. आता लगेच बंडोसा बनवायला घेऊया. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, 1 पळी मिश्रण टाकायचं, वरून झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी फ्राय करून घ्यायचं. नंतर दुसरी साईड पलटी करून घ्यायची, थोडंसं तेल सोडून घ्यायची, परत वाटी झाकून घ्यायची आणि दुसरी साईडसुद्धा छान भाजून घ्यायची. झटपट 10 मिनिटात आपला बंडोसा बनवून तयार होतो. बाकीचे राहिलेले सुद्धा मिश्रणाचे सेम अशाच पद्धतीने बंडोसे बनवून घ्यायचे. झटपट आपल्या इथे नाश्ता बनवून तयार आहे. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात, मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकतात. याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला फोटोच्या खाली त्रिकोणात टच करून पाहता येईल. सबस्क्राईब करा.